3, 2, 1, let's play. Begin. पहिलं षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तन्मेश बांधकर आणि चांगलंच स्वागत या स्पर्धेचं. चेंडू जातोय फाईन लेग सीमा रेषा पार. या स्पर्धेतील दणकेबाज पहिलाच षटकार. सुरुवात आहे मुन्ना भाई, काय दणकेबाज सुरुवात झाली. करण कटोरेने पहिल्या चेंडूवर फाईन लेग सीमा रेषेला दाखवलंय आसमान. षटकार आणि डीजे गणेश ढेपे गणराज, काय सुरुवात झाली बघा. डीजेने पण दणकेबाज कोहली किंग गाण्यानं सुरुवात केलेली आहे. वा भाई वा, अतिशय चांगली सुरुवात. पुढच्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने तटावतोय. स्क्वेअर कट लगावला जातोय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार चौकार. काय आगमन झालंय स्पर्धेचं, काय शुभारंभ झालाय. दणकेबाज पहिल्या चेंडूवर करण कटोरेचा षटकार, दुसऱ्या वेळेला एक क्लासिकल चौकार. तन्मेशवर मात्र हल्ला बोल केला जातोय. यस, त्यावेळेला आपण जुने मामाश्री ग्रुप आपण बघतो. या ठिकाणी केसरीनाथ भाटे, नरेश जिटे, रामनाथ मलव आणि पुरुषोत्तम धारो या चौघांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत, अतिशय मनपूर्वक स्वागत त्यांचं सुद्धा. धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तन्मेश. पुढचा चेंडू मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजाचं. चेंडू यष्टीरक्षकाला थांबवता आलेला नाहीये आणि बाईच्या रूपामध्ये मात्र यस एक धाव मात्र मिळतोय. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये बघतोय राजू पाटील आणि रमेश ढाकवल. वाकरूल पेनचे रमेश ढाकवल, राजू पाटील पेनचे आहेत. या दोघांना पंचांच्या भूमिकेत आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी आंद्रे यांनी विराट कोहलीला 2003-04 सालात नेटमध्ये भरपूर 250 ते 300 चेंडू टाकले होते. असे प्रवीणजी आंद्रे आज चांगले खेळाडू आपल्याला या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तन्मेश पालकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील. समोर जातील ते फलंदाज पुन्हा एकदा जीवन देवकर. त्यावेळेला चांगल्या पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, विसावतोय. लिहिताव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते आमचे गुणलेखक शुभम कांबुरे सर आम्हाला सांगतात 11 धाव फलकावरती आपण पाहतोय. कोहलीवूड धमाका, न भविष्य न भूतो अशी पर्वणी क्रिकेटच्या सर्व खेळाडूंना एक संधी प्राप्त करायची आणि ती सुद्धा निःशुल्क असं दिमागदार आयोजन आपण पाहतोय. रामा पाटील मित्रमंडळ थळबाजार यांच्या वतीने आणि यावेळेला पहा आडव्या तिडव्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला. दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, गेंद गई सीमा पार. षटकार. नक्कीच आपण पाहतोय शेवटचा चेंडू आणि जीवन दिवकर यांच्या बॅट मध्ये ती ताकद आहे, ती नचाकत आहे आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावून आपल्या इरादे स्पष्ट करतात. पहिल्या षटकारमध्ये 17 धावा खर्च करतात गोलंदाज तन्मेश बांधकर. काहीसं महागडं षटक त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक स्वतः कर्णधार पवन कोंडाजी. परंतु मुन्नाभाई कसं आहे, ही स्पर्धा आपली सर्वांची आहे, त्यामुळे इथे कोणीही स्वयंसेवक नाही, प्रत्येक जण स्वयंसेवक आहे. चेंडू गेला, सगळ्यांनी आपली मदत करायची. सर्वांनी कोणी असेल ज्या ठिकाणी उपलब्ध त्याने कोणताही लाज कमीपणा न बाळगता. मामी थँक्यू सो मच, आपण आला त्या ठिकाणी, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थैंक शारदा आत्या यहाँ पर तशरीफ ला चुके हैं, यहाँ से रवाना होते उनका भी तहे दिल से आभार. शारदा भाई, इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा. हम देख रहे रामा मित्र मंडल, रामा पाटिल मित्र मंडल आयोजित थल बाजार इस प्रतियोगिता के माध्यम से आयोजित की हुई
कोलीवुड धमाका, एक शानदार आयोजन, दिमागदार आयोजन। पहला मैच इस प्रतियोगिता का हम देख रहे हैं, जबकि एनडीआर कोली किंग नावेरोहा विपक्ष श्री शिवरा 11 थल चालमाला, ये दोनों टीम के दरमियान, जिसमें थल चालमाला टीम ने पहले टॉस जीतकर फील्डिंग का मुसाफा लिया। दावती बल्लेबाजी करने के लिए एनडीआर कोली किंग नावेरोहा को पहले ओवर में 17 रन खर्च करते हुए काफी महंगा ओवर तनविश बानकर इस बार वर्सुलेन की जानिब से गेंदबाजी करते हुए पहला गेंद डालने के लिए तैयार। पवन कोंडा जी, पवन कोंडा जी की पहली गेंद स्ट्रेट ड्राइव, फिर से एक बार सासो मेली खोकून षटकार मारला ठोकून। यहाँ पर देखिए पहले ओवर में भी पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर शुरुआत की थी विकास सर बैटर करण कटोरे, और इस बार पहली गेंद के ऊपर भी पवन कोंडा जी के ऊपर किया है प्रतिकार। टीम का स्कोर जा पहुंचा है 23 रन 23। अतिशय चांगली दिमागदार सुरुवात केलेली आहे ती या दोन्ही फलंदाजांनी। जीवन दिवकर आणि करण कटोरे नावागावाला बिलॉंग करणारे हे दोन्ही खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीने दणकेबाज पॉवरफुल बॅटिंग करताना दिसत आहेत। परंतु क्या बात है, बहुत बढ़िया गेंद, अतिशय चांगला हा चेंडू होता, पॅडवर आदळला, फलंदाज शफल झाला होता, परंतु पॅडवर नाही तर यष्टीरक्षकाच्या पॅडवर आदळला होता। पंचांकडून इशारा आलेला आहे की हा एक स्क्वेअर चेंडू आहे +1, अशा प्रकारे 2 धावांचा अतिरिक्त बोनस मिळतोय। धावसंख्या थोडीशी दबावाखाली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते तर श्री शिवराय 11 थळ चालमाला संघाची, कारण चांगला सुरुवात केली होती ती नावे संघाने। +5 धावांची पेनल्टी असणार आहे चालमाला संघाला। तो इस बार पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25, आहा अच्छी गेंद, इस बार कमाल का गेंद यहाँ पर स्पेल गेंदबाजी पवन कोंडा जी। आवश्यकता है हर एक डॉट गेंद यहाँ पर समीकरण बदल सकती है अवश्य, और आत्मविश्वास बढ़ा सकती है, और जरूर वही गेंदबाजी की गुणवत्ता दिखाते हुए पवन कोंडा जी अपने स्पेल की अगली गेंद डालने के लिए तैयार। फिर से एक बार बैटर जीवन दिवकर, फुल टॉस गेंद ऑन साइड में ड्राइव किया, फील्डर है वहां पर 1 रन लेने का मौका। इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन स्कोर कार्ड पर विकास सर। चांगली धडाकेबाद सुरुवात केली, परंतु आता मात्र पवन कोंडाजी चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय, चांगले चेंडू टाकतोय, खोलात टाकण्याचा प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा अतिशय बेहतरीन गेंद, ब्लॉक होल, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी अंमलात आणतोय तो म्हणजे पवन। फलंदाज करण कटोरे सारख्या चांगल्या मातब्बर खेळाडू ज्याने आपल्या खेळीमध्ये 2 षटकार 1 चौकारांची नोंद केलेली आहे, आणि षटकार चौकारांनीच डील केलेले आहे अद्यापर्यंत त्याने। एक बार देखिए आड़े बल्ले से खेल दिया मिला में फील्डर हो, हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? टेनिस के मैदान पे फुटबॉल हो गया, और इस बार गेंद बॉर्डर लाइन के पार चौकार। मध्ये असं वाटत होतं की पाठीमागे जिज्ञेश आलाय, तो क्षेत्ररक्षण कव्हर करेल, परंतु त्याच वेळेला प्रयत्न होता चांगला, परंतु तो त्याच्या अंगलट आला। 4 धावा मात्र अपोजिट संघाला मिळाल्या, ज्या ठिकाणी 2 धावा झाल्या असत्या त्या +2 झाल्या। धावसंख्या झालेली आहे वाढून चौकाराने 30 धावा, परंतु पुन्हा एकदा मिडल स्टंपवरून थोडासा आतमध्ये येतोय चेंडू, पंचांचा इशारा येतो, या निर्धाव चेंडू ते बरोबर षटकाची समाप्ती होते। 2 षटकांचा समाप्तीनंतर आपण बघतो पॉवर प्ले समाप्त झालेला आहे, आणि धावसंख्या किती तर तब्बल 30 धावा, 30 रन्स ऑन द स्कोर बुक। चांगली सुरुवात एनडीआर नावे कोळी किंग्स या संघाची, जो लहू खेडेकर यांनी संघ या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। धन्यवाद लहूजी, आपण आपला या संघ वेळेत घेऊन आलात। अतिशय महत्त्वपूर्ण असा आहे, क्रिकेट प्रती खूप खूप प्रेम असणारे ही व्यक्तिमत्व आपण बघतोय। कोणतीही स्पर्धा असो, रायगड प्रीमियर लीग, त्यानंतर सर्व स्पर्धांमध्ये आपला संघ देऊन, त्याचप्रमाणे त्यांनी मायनाक भंडारी चषक जो झाला होता ना त्यामध्ये सुद्धा चॅम्पियनशिप पटकावली होती।
रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याने अतिशय चांगलं दिमागदार पद्धतीने रनरअप झाले होते. ते अशा पद्धतीने क्रिकेट प्रति त्यांचं प्रेम दिसून येते. नेहमी एक उद्योजक आहेत, परंतु आपल्या खेळाडूंना आपल्या विभागामधील रोहा तालुक्यातील चनेरा पट्ट्यातील खेळाडूंना जास्तीत जास्त ते प्रोत्साहन देत असतात. 2 षटकांची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. धावसंख्या धावफलकावर आहे 30 धावा. गेंदबाजी के लिए आते हुए नीचे पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर गेंदबाज प्रथम भाभी. आज इनके ऊपर जिम्मेदारी सौंपी है कोहलीवुड धमाका. और इस सर देखा जाए तो महाराष्ट्र में ऐसी टूर्नामेंट का ऑर्गेनाइज कभी किया गया नहीं है. ये पहली बार रामा मित्र मंडल थल बाजार के माध्यम से इस कोहलीवुड धमाका या हॉलीवुड धमाका मैं तो कहूंगा काफी बढ़िया आयोजन. निःशुल्क एक भी 16 टीम के कर्णधार कप्तान है और उनके माध्यम से 1 रुपया न लेते हुए निःशुल्क इस प्रतियोगिता का आयोजन किया है रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार के माध्यम से. इस बार देखिए स्विच हिट करने का प्रयास. भूदाई तलवार बनी तो आबाद, नहीं तो बर्बाद. प्रथम भाभी पहली गेंद में जरूर कामयाब होते हुए आवश्यकता है डॉट गेंद कराने की, क्योंकि यहाँ पर श्री शिवराय 11 थल सालमारा टीम के ऊपर विश्वास है. और वही गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए गेंदबाज प्रथम भाभी. स्ट्राइक पे बल्लेबाज हम देख रहे हैं एनडीआर कोहली किंग नावे रोहा टीम की जानिब से जीवन दीवकर. इस बार मिस टाइमिंग ऑन साइड में खेल दिया. लॉन्ग ऑफ बाउंड्री को कवर करते हुए 1 बाउंस सीमा पार. तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा. अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा. साथ फिर से एक बार 34 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. ऑफिशियल अंपायर का इशारा मृत गेंद जीत गेंद करार करते हुए काफी बढ़िया आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा. वीर दमदार अमदार प्रीमियर लीग इसी मैदान पर हम देख रहे हैं. जिस व्यक्ति ने इस प्रतियोगिता के लिए काफी मेहनत ली, ग्राउंड मेंटेन करने से ये पूरा प्रतियोगिता अच्छी से सही करने के लिए रीना भाभी के हीरो केदार नामदेव साखरकर, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. रीना भाभी के हीरो केदार साखरकर, जरूर इनका सम्मान हम करेंगे क्योंकि उन्होंने काफी बढ़िया आयोजन, और इस आयोजन में सलग 15 दिन विकास सर इस प्रतियोगिता के लिए मेहनत ली. ट्रॉफी लाने से टी शर्ट प्रोवाइड करने तक इस प्रतियोगिता के लिए जद्दोजहद मेहनत करी. इस बार देखिए ललित श्रीरंग कुल पे फील्डर वहां पर थे. 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचे वाइट +1 कुल मिलाकर 37 रन 37. हम देख रहे हैं केदार साखरकर रीना भाभी के हीरो यहां पर तशरीफ लाते हुए, उनका तहे दिल से स्वागत है. कोहली नाखुआ का वेश और कोहलीवुड धमाका है. ओहो, इस बार अच्छी गेंद, कमाल की गेंद पर लॉन्ग स्टॉप आउटफील्डर फास्ट. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार, सीमा पार, कोहलीवुड चौकार. प्रथमने गोलंदाजी काय केली, अप्रतिम गोलंदाजी. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, संपूर्ण मिश्रित अशी गोलंदाजी केली, परंतु प्रेक्षकांकडून जी साथ पाहिजे ना ती मिळत नाहीये त्यांना. त्याच्यानंतरचा सामना असणार आहे तो म्हणजे कैलासवासी नामदेव हाशा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स साखर, या 2 संघांमध्ये सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार वेशभूषा परिधान करून आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. नाणेफेकीसाठी कर्णधाराला पाठवायचा आहे हाफ टाइम झाल्यानंतर. येस सर, आपण पाहतोय रामा पाटील या स्पर्धेमध्ये आपण सर्व खेळाडूंना एक संधी देण्याची प्रयत्न केलं. असे सन्मान्य रामा पाटील मित्र मंडळ इथे उपस्थित झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुनाने स्वागत. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहेत, टिपणार झेल. डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते, डोकरीला डोला. बायको चकनी मेवणी देखनी, बायको पेक्षा मेवणी बरी. पकड़ो कैच जीतो मैच विकास सर, पकड़ोगे कैच तो बोलेगे झकास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाटोला कहते हैं. टोटल जा चुका है टीम का स्कोर 43 रन 43 धावा फलकावरती.
प्रथमने खरोखर चांगली गोलंदाजी केली होती, अप्रतिम अद्वितीय अशी गोलंदाजी केली होती. चेंडू दोन्ही साईडला फिरवण्याची क्षमता त्याची दिसून आली या ठिकाणी मैदानामध्ये, परंतु क्षेत्ररक्षकांनी त्यांना पाहिजे ती मदत केलेली नाही आहे. सुनील बांदकर असं वाटलं होतं झेल पकडतील, परंतु डोळ्यावर चष्मा, डोक्यात टोपी नसल्यामुळे कदाचित सूर्याची किरणांमुळे त्यांचा नजर थोडीशी हटली गेली आणि झेल मात्र सुटला होता. जीवनदान मिळालं फलंदाजांना. जीवन दिवकर एक आक्रमक दर्जाचा खेळाडू आपण एनडीआर कोली किंग न्हावे संघाकडून बघतोय. दोन्ही फलंदाजांनी अतिशय चांगली धडाकेबाद सुरुवात आपल्या संघाला केलेली आहे, कारण तब्बल 15च्या सरासरीने त्यांनी धावसंख्येला सुरुवात केलेली आहे. 43 रन्स ऑन द स्कोर बुक. अतिशय चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा रतीब ओकायला त्याने सुरुवात केली. मी प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला विनंती करतोय की आपण आणि त्याचप्रमाणे नामदेव अशा साखरकर संघाचे कर्णधार आपण लगेच तयार राहायचं आहे. नाणेफेक करून घ्यायची आहे मध्यंतराला. 43 धावफलकावरती लगावले गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर चौथे ओवर के लिए गेंदबाज के लिए फिर से एक बार खुद कप्तान पवन कोंडाची विदाउट लॉस. अच्छी बल्लेबाजी एनडीआर कोली किंग नावेरोहा. लवजी खेड़ेकर पुरस्कृत एनडीआर कोली किंग नावेरोहा बल्लेबाजी करते हुए इस बार पवन कोंडाची की गेंद स्ट्रेट एंड ड्राइव. फिर से एक बार लॉन्ग ऑफ बॉर्डर लाइन के पार सीमा पार कोलीवुड षटकार. डिलिव्हरी टाकली होती. फलंदाजाला मिळालेले निमंत्रण त्याचा स्वीकार केला. चेंडू लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे पोहोचवला. 6 धावांची नोंद. पुढचा चेंडू बॅकफुटवर जाऊन मारण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने पुलचा फटका लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातो. 1 धाव मिळते आणि धावसंख्या 50. अर्धशतक धाव फलकावर लागते या स्पर्धेमधील. कधी तर 3.2 षटकानंतर अतिशय चांगली आक्रमक सुरुवात झालेली आहे ती या ठिकाणी न्हावे संघाची. यस सर, अगर देखा जाए तो विदाउट लॉस यहाँ पर बल्लेबाजी करते हुए दोनों बैटर इस बार खड़े खड़े खेल दिया है. फटका फंसता हुआ फील्डर गेंद के नीचे और इस बार कोई गलती की गुंजाइश ही नहीं. 50 रन पर पहले विकेट का पतन. लहू खेड़ेकर पुरस्कृत है एनडीआर कोली किंग नावेरोहा टीम. सर, अगर देखा जाए तो श्री कृष्ण और पांडव के बारे में यहाँ पर कहा गया और इस कोलीवुड प्रतियोगिता के लिए मैं कहना चाहूंगा केदारनाथ साखरकर के लिए एक मास्टरमाइंड है और इस मास्टरमाइंड ने जो प्रतियोगिता का आयोजन किया है वो भी निःशुल्क 1 भी रुपया न लेते हुए इस टूर्नामेंट का ऑर्गेनाइज न भविष्य न भूतो. महाराष्ट्र में पहली टूर्नामेंट है जहां पर कोलीवुड जो कोली लोगों को एक समाज को एक एकत्र लाने की संकल्पना जो रामा पटेल मित्र मंडल ठग बाजार आयोजित इस प्रतियोगिता में की गई है, उसके लिए कहते हैं ना श्री कृष्ण ज्याचा मास्टरमाइंड श्रीकृष्ण आहे ना त्याच्या नादाला लागू नका. ज्याचा मास्टरमाइंड श्रीकृष्ण आहे त्याच्या नादाला लागू नका. 100तला एकही उरला नाही आणि 5तला एकालाही धक्का लागला नाही असा मास्टरमाइंड त्याच नावाची उक्ती मी आता मात्र केदार नामदेव साखरकर यांना देईन. रीना भाभी के हिरो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. काय म्हणा विकास सर? नाही, खरं आहे, ही गोष्ट सत्य आहे. स्पर्धा असो अजून त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या संकल्पना होत्या, परंतु वेळ अपुरा असल्यामुळे ती संकल्पना ते पूर्ण आणू शकलेले नाही आहेत. परंतु या वेळेला थोडासा खराब चेंडू. पुरेपूर समाचार. एक याच मैदानामधील जो लकी स्टार आहे त्याच्याकडे बॅटमधून एक जबरदस्त स्ट्रोक्स. सीमारेषा पार षटकार. पर छक्का लगाने के बाद टीम का टोटल स्कोर जहां पहुंचा अब तक 56 धावा धाव फलकावरती. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःला सावरलं होतं.
कोंडाजींनी. परंतु ह्या चेंडू आपण बघितलं शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू. आकाश भायतांडेल नवीन आलेल्या खेळाडूवर थोडासा दबाव निर्माण केला होता त्याने पहिल्या चेंडू निर्धार टाकून, परंतु चेंडूचा टप्पा थोडासा माघारी शॉर्ट पिच घेऊन त्याला संधी दिली आपला पुन्हा कमबॅक करण्याची. यावेळेला सुद्धा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक जद्दोजहद करतोय चेंडू पर्यंत पोहोचण्याची आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत पूर्ण वेळ होता फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या बघतोय 2 ने वाढल्यानंतर या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर 2 धावा मिळाल्यानंतर 4 षटके पूर्ण आणि 58 धावा निर्धारित आपण समयामध्ये पूर्ण केलेली आहेत ती 4 षटकं. बरोबर एक्झॅक्टली षटकं पूर्ण केलेली आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने. तो विकास सर देखा जाए तो 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर जा पहुंचा 1 विकेट के नुकसान पर 58 रन. यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित टॉस साठी यायचंय, संपर्क साधायचा आहे. 5वा षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल, कारण 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 56 धावा, 56 अब तक 56. 5वा षटक परशुरामच्या हातामध्ये. वर्सोली गावातील हा आपण खेळाडू बघतोय, चांगल्या पद्धतीने फलंदाजी गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये ज्याने अतिशय चांगला परफॉर्मन्स दाखवून आपल्या नावाचं लौकिक अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वामध्ये निर्माण केलेला असा परशुराम गोलंदाजीसाठी येतोय. परशुराम पाटीलचा पहिला चेंडू, समोर फलंदाज करण कटावरे. पहिला चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर टाकतोय, फलंदाज मारण्याचा प्रयत्न करत होता का लीव करण्याचा, परंतु पंचांचा इशारा येतो या ठिकाणी. चेंडू इशारा कोणताही येत नाही म्हणजे चेंडू फेअर आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी, परंतु विकेट कीपरला चेंडू थांबवता येत नाही आहे. इस बार देखिए आर्ची का पर्चा गेंदबाजी के लिए परशुराम पाटिल. स्ट्राइक पर बल्लेबाज आकाश भाई तांडेल. 59 रन स्कोर कार्ड पर पहली गेंद थोड़ी लीगल डिलीवरी थी, विकेट कीपर ने जरूर गलती की, उसके 22 के रूप में 1 रन प्राप्त होता हुआ. फिर से एक बार परशुराम पाटिल आर्ची के पर्चा स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम. तो इस बार फिर से एक बार परशुराम गेंदबाजी करेंगे आकाश भाई तांडेल. स्ट्राइक एंड पर बैटर. फुल टॉस गेंद एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलने का प्रयास, गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में, वहां पर थोड़े से फंबल. तब तक 1 रन की जगह पर 1 रन शॉट, गरीबी में आटा गीला. 1 रन यहां पर कम आते हुए रनवे में फील्डर बल बैटर पीछे थे, इसलिए ऑफिशियल अंपायर के द्वारा 1 रन शॉट आते हुए स्कोर जा पहुंचा है 60 रन. 60 रन स्कोर कार्ड पर 60 धाव करते पण पाहतोय षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्ह, लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बॉल सीमा पार, कोलिवूड धमाका, चौकार. पुढे सरकते धावसंख्येला आधार. धावसंख्या झाली ती 64 धावा. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकावरती प्रतिकार करतायत आकाश भाई तांडेल. तो हो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जातो. पंच नाराज सांगतायत. स्वेअर चेंडू आयसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देतात. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या झाली ती 65 धावा, 65. प्लेटफॉर्म नंबर 1 पे आने वाली ट्रेन 2 पर आते हुए. फुल टॉस गेंद, फुलर लेन गेंद जरूर थी, यहाँ पर फील्डर है, अच्छी फील्डिंग. 1 रन लेने का मौका, स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है डबल अंक 66. 67 रन स्कोर कार्ड पर. स्लॉग ओवर जारी है और इस स्लॉग ओवर में अभी भी आने वाली 2 गेंद विकास सर शेष बाकी है. 2 गेंदों पे क्या बड़ा टारगेट सेट किया जाएगा. एनडीआर कोहली किंग नावे रोहा. फुल टॉस गेंद, स्ट्रेट ड्राइव, लॉन्ग ऑफ, डीप, बाउंड्री लाइन के पार, शानदार षटकार. डीजे
वेस्ट हाईट चेक करण्यासाठी डीआरएस बॅटिंग, डीआरएस घेतला गेला. रिव्ह्यू चेक करण्यासाठी पंच थळपर आहेत. तोपर्यंत चेक केला जातो समोरून. पर बैटिंग पावर प्ले सक्सेसफुल, नो बॉल. वे साइड बीमर किस्म की गेंद और यहाँ पर नो करार करते हुए जरूर यहाँ पर इस छक्के के साथ 71 रन स्कोर, 73 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. अगली गेंद फ्री हिट होगी. स्कोर कार्ड पर थँक्यू सो मच. टीम शिवराय 11 चालमाला सहकार्य केल्याबद्दल आपल्या मनापासून मी आभार व्यक्त करतोय. फ्री का मौका फिर से एक बार गेंदबाजी करते हुए गेंदबाज परशुराम पाटिल. परशुराम पाटिल के पास वो कैपेबल है. स्ट्राइक पे बैटर फिर से एक बार स्ट्रेट ड्राइव खेल दिया है. इस एक बार अच्छी फील्डिंग, एक रन लेने का मौका. एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 74. परशुराम पाटिल मैन फ्रॉम वर्सोली. आज कोलीवुड धमाका, और उस कोलीवुड धमाके में जरूर हमें सभी 3 तालुके के कोली एक साथ लाने की संकल्पना रमा पाटिल मित्र मंडल थल बाजार के माध्यम से. ओहो, अच्छी गेंद, फिर से एक बार आउटफील्ड है फास्ट, पर अच्छी फील्डिंग वहां पर प्रथम भाभी के द्वारा 22 के रूप में एक रन प्राप्त. स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 75, और जीतने के लिए 30 गेंदे 76, 76 रनों की आवश्यकता है. हमारे काबिल दोस्त मैन फ्रॉम श्री गणेश ठेरोंडा के खिलाड़ी अजय चौलकर, और उसी साथों साथ अतिल यहाँ पर तशरीफ लाते, उनका स्वागत है. चला परेश झेडे संघाचे कर्णधार नाणेफेक करायला या. अजय चौगलवर उपस्थित झालेत प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे कर्णधार.
जे गाव पाटील श्री शिवदास जाया पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक संपन्न होते. प्रदीप स्पोर्ट साखर संघाचे कर्णधार अजयजी चौलकर, त्याचप्रमाणे कैलासवासी नामदेव हर्षद साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स या संघाचे कर्णधार परेश झडे. दोन्ही संघ जखमी शेर आहेत, म्हणजे दोन्ही संघांना पेनल्टीज लागू झालेल्या आहेत, त्याच्यामुळे पेनल्टी नसणार आहे. कॅमेरा प्लीज, या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. यस, नाणेफेक समोर बघा आपण, तिथे कॅमेरा, समोरच्या कॅमेऱ्यात आपण बघायचं आहे. पेनल्टी कोणालाच नसेल, कारण दोन्ही संघ पेनल्टीवाले आहेत. 5-5 धावा ऑलरेडी समाप्त झाल्यात त्यांच्या. नाणेफेक काय, नाणेफेक यस, प्रदीप स्पोर्ट्स संघाने साखर संघाने नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. धन्यवाद पुन्हा एकदा. चला मैदानात आपण बघूया पहिला 5 षटकांचा खेळ. हां, प्लेइंग 11 देण्यासाठी कागद द्या त्यांना. पाच षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 75 धावा आणि प्लस 5 धावांची पेनल्टी, म्हणजे 80 धावा तब्बल एनडीआर कोळी किंग या संघाने पटकावलेले आहेत आणि 81 धावांचं लक्ष्य त्यांना गाठायला लागेल. याच दरम्यान हेमंतजी गुंजाळ आले आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि ह्या मैदानावरचं आपण बघतो ना, ज्या पद्धतीने सुशोभीकरण आहे, ही सीमारेषा आहे, हे विकेट्स आहे, हे क्रीज आहे, या सर्वांवर खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन हे मैदान आज आपल्याला एकदम जबरदस्त अशा पद्धतीने सुशोभित करणारे विकी ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार आणि स्वागत करतोय. मुन्नाभाई, जरी स्पर्धा निशुल्क असली तरी आमची कोळी लोकांची आपल्या खूप मोठी मन आहेत आणि ते सडल असल्याने आणि मदत करायला सगळ्यांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे. त्याचाच प्रत्यय आपण बघितला होता. मिलिंद कोळी आणि नागेश साहेब यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन सुरुवात केलेली आहे देणगी देण्यासाठी. या स्पर्धेला थोडासा हातभार लावावा आपल्या कोळी समाजांच्या आणि बाकीच्या समाजांनी सुद्धा मदत करायला सुरुवात केलेली आहे. थँक्यू सो मच. तो जरूर यहाँ पर देखिए विकास सर, कोलीवुड धमाका, और उस कोलीवुड धमाके में प्रारंभिक जोड़ी मैदान पर पी फैक्टर परशुराम पाटिल, पवन कोंडा जी, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी. 81 रनों का टारगेट, क्योंकि यहाँ पर 75 रन बन चुके थे. 5 रन एडिशनल पेनल्टी, टोटल जा पहुंचा है 80 रन. 81 रनों का टारगेट सेट किया है. यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए एनडीआर कोली किंग नावेरोहा, पहला ओवर लेकर P1 पावर प्ले का करण कचौड़े, मैच फ्रॉम नावे, सोनखार नावे गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी आज हॉलीवुड धमाका इस प्रतियोगिता में पहली जिम्मेदारी लेकर बल्लेबाजी करते हुए 34 रनों का योगदान दिया. वही करण कटोरे गेंदबाजी करने के लिए तशरीफ लाए. गेंदबाजी करने वाली टीम, टाइम सेट किया गया है क्योंकि पहले गेंदबाजी करते हुए चाल वाला टीम ने परफेक्ट टाइम पर गेंदबाजी का स्पेल समाप्त किया है. 20 मिनटों में 4 ओवर समाप्त करना अनिवार्य है. गेम इज ऑन, ग्रीन सिग्नल.
परशुराम स्ट्राइक एंड पर बैटर इस बार यस नो पर एक रन लेकर अपना स्ट्राइक रोटेट करते हुए बल्लेबाज परशुराम पाटिल पवन कोंडा जी स्ट्राइक एंड पर एक रन के साथ केएल राहुल आतिया शेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर आते हुए करण कटोरेने मात्र आपलं नावलौकिक उंचावलेलं आहे. रोहा विभागामधील प्रत्येक स्पर्धामध्ये चांगला खेळ करून त्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे. त्याप्रमाणे या मैदानात सुद्धा त्याला अनुभव खेळण्याचा चांगला आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये चांगल्या पद्धतीने तो खेळला होता. पुढच्या चेंडूवर पवन कोंडाचे जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतोय. एक धाव मात्र घेण्यापासून रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. त्यांना माहिती आहे 81 धावांचं टार्गेट आहे. कशा पद्धतीने अचीव करावं लागेल, कशा पद्धतीने गाठावं लागेल याची परिपूर्ण माहिती आहे त्या खेळाडूंना. याच्यानंतरचा सामना सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण सामना. एका संघात अजिंक्य वैती सारखा खेळाडू दिसेल तर दुसऱ्या संघात विघ्नेश कठोर सारखा धडधाकड असा फलंदाज असेल. दोन्ही संघांमध्ये 101 खेळाडू आहेत. परंतु क्या बात है, बहुत बढ़िया गेंद ऑफ स्टंप पिचिंग. बाहेरचा चेंडू होता. प्लेड ऑन करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि पहिला हादरा बसतोय तो श्री शिवराय 11 थळ चाल मला सांगाला. जो कोणी संघ फलंदाजी करणार असेल त्यांना विनंती असेल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फलंदाज जर गेला आणि तुम्ही प्लेअर पाठवला नाहीत तर तुमचा येणारा प्लेअर आउट असेल याची नोंद घ्या. हा नियम आहे. नेक्स्ट टाइम नक्कीच. नाही यस फक्त सूचना दिल्या तुम्हाला सर्वांना, सर्व संघांना, तुम्हाला म्हणजे सर्व संघांना सूचना आहेत. 30 यार्ड सर्कल जेणेकरून वेळ पण वाचेल आणि कोणत्याही संघाला त्याचा फटका पण बसणार नाही. हे लक्षात ठेवा, सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज सूरज कोळी, एक शैलीदार फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये, थळगावामधील हा खेळाडू आहे. मुन्नाबाई भरपूर ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की चालमाला हा संघ थळमध्ये मोडत नाही, परंतु माझं त्या सर्व संघांना माहिती करून देतोय की चालमाला हा थळचाच एक विभाग आहे. थळचा नवापाडा म्हणून ज्या ठिकाणी प्रसिद्ध झाला होता त्याचा नंतर काही वर्षांनी नाव चालमाला करण्यात आलं. त्यामुळे तो थळचाच एक भाग आहे. हे फक्त थळ चालमाला आहे. थळ बाजार म्हणजे काय वेगळा बाजार असं नाहीये, तर तो थळ बाजार मधलं एक असं गावाचं नाव दिलेलं आहे. यष्ट्या जाण्यासाठी थळ आगर थळ बाजार असे विभाग पाडलेले आहेत, कारण क्षेत्र मोठं आहे. म्हणून पुन्हा एकदा मी सर्व संघांना जे ऑब्जेक्शन घेतात ना मोठ्या स्पर्धांमध्ये की थळ बाजार आणि थळ चालमाला हा वेगळा संघ आहे, तर तसं नाहीये. थळ चालमालामध्ये थळ ग्रामपंचायतमध्ये 5 गावं आहेत. कोणती? थळ. त्यामध्ये थळ बाजारपासून थळ चालमाला हा एकच आहे. थळ, त्याच्यानंतर लोणारे, भाल, वायशेत आणि तुडाल ही 5 गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायत तयार आहे. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने कट केला. चेंडू पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाते डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार, चौकार. सूरज कोहली बल्लेबाजी के लिए कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं है. पहली गेंद का सामना किया और सूरज कोहली जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं उसी इरादे स्पष्ट करते हुए अपने टीम के लिए 4 रनों का योगदान देते हुए. ओहो, फिर से एक बार देखिए एक्स्ट्रा कवर, डीप कवर पॉइंट, बॉर्डर लाइन के पार, शानदार कोहलीवुड षटकार. अंपायरिंग केले असते आणि डान्स वगैरे सुद्धा केले असते, परंतु ठीक आहे. आमचे पंच सुद्धा चांगल्या पद्धतीने आहेत. षटकार मारल्यानंतर त्यांची एक वेगळी आदा बघायला मिळते. ती अंपायर राजू पाटील यांची एक पाय उंच करून सुद्धा षटकार अशी नोंद केली जाते. एक वेगळ्या प्रकारचं अंपायरिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आज पेनवरून तिन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो तिन्ही पंच पेनवरून आलेले आहेत. एक बार बैक टू द बॉलर खेलने का प्रयास, इस बार कम बैक. टीम का टोटल स्कोर जा पहुंचा 1 विकेट के नुकसान पर 12 रन, जबकि सूरज कोहली ने आते ही अपने इरादे स्पष्ट किए. चौवे के साथ इनिंग की शुरुआत की और 5वीं गेंद पर छक्का लगाकर टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 12 रन. आखिरी गेंद डॉट जाने के बाद एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर 12 रन.
श्री शिवराज 11 थल चालमाला यावेळेला फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 81 धावांचं टार्गेट आहे. 12 धावा धाव फलकावरती जरूर लगावल्या गेल्यात. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 69 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 24 चेंडू 69 धावांची आवश्यकता आहे. आता दुसरा सामना होणार आहे तो प्रदीप स्पोर्ट साखर विरुद्ध साखरकर ब्रदर्स स्थळ. तदनंतर तिसरा सामना होणार आहे तो सँडी वॉटर स्पोर्ट साखर. जो सँडी वॉटर स्पोर्ट म्हणजे गौरव बामजी मुकेश बामजी यांचा संघ असणार आहे. त्यांच्या अपोजिट आपण बघितला तर विश्वास नाखवा, अंबर नाखवा, परशुराम नाखवा यांचा साईबाबा बोडणी हा संघ आपल्याला खेळताना दिसणार आहे. तदनंतर चौथा सामना दुर्वेश गण यांचा गण वॉटर स्पोर्ट साखर विरुद्ध त्यांच्या अपोजिटच आज साखरामधले संघ बघतोय. बॉस फायटर साखर हा पंकज नाखवा, आशिष नाखवा यांचा बॉस, दोन्ही बॉस आहेत ते, त्यांचा संघ असणार आहे. ज्यांनी यंदाच्या मोसमामध्ये साखर प्रीमियर लीगचं विजेतेपद दुसऱ्यांदा लगातार प्राप्त केलं असा बॉस फायटर साखर आज आपल्या संघात खेळताना दिसेल. करण करण बॉलरचं नाव सांग करण. पाच के लिए आते हुए मंगेश टाळकर गोलंदाजी मोर्चावरती येत आहेत. यावेळेला पहिला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पंच आपल्या हात जमीन समांतर करून सांगतायत की हा धावा अमांतर आहेत. धावसंख्येत एक निवार, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या झाली होती 13 धावा. दुसरे षटक मार्गस्थ 81 धावांचं टार्गेट आहे. पूर्ण जबाबदारी पवन कोंडाजी, सूरज कोहली यांच्या खांद्यावरती आहे. पवन कोंडाजी ज्या फलंदाजीसाठी विकास जाणले जातात ना ती नक्कीच किंमत त्यांच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. आणि आपण पाहतोय आज रीना भाभीचे हिरो खूप प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्या पराकाष्ठेला नक्कीच सीमा पार खेळू जातोय षटकार. चेंडू वाईट, त्यानंतर आलेला हा षटकार. धावसंख्या झाली ती विकास सर 19. बाबूच्या सलामीसाठी चेंडू गेला होता तिथे केदारनाथ साखरकरांच्या थोडासा शॉर्ट ऑफ गुडलन पद्धतीचा चेंडू होतो. अतिशय चांगलं स्वतःला रूम बनवली आणि चांगला शॉट एक्झिक्यूट केला होता. आहा क्या बात है, बॅक टू बॅक, इट्स अ ह्यूज अँड हँडसम षटकार. दो गेंदों पर 2 छक्के लगाते हुए बैटर पवन कोंडाजी. मैंने पहले ही कहा था पवन कोंडाजी के पास वो क्षमता, वो कैपेबल है, वो हुनर है. पर आज श्री शिवराज 11 थल चालमाला टीम के लिए पवन कोंडाजी को लड़ना होगा. ये पहला मैच है, अस्तित्व की मैच. कोलीवुड धमाका 2025 श्री रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार आयोजित एक अच्छा आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा. मंगेश टाळकरवर हल्ला बोल केलाय. पहिला चेंडू वाईड, दुसऱ्या चेंडू, 2 चेंडूंवर लगातार 2 षटकार ठोकून धावसंख्येला चांगली सुरुवात केलेली आहे. 25. पुन्हा एकदा व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट, इट्स अ हॅट्रिक स्टंट डाइव षटकार. पासों में लिखोकून जावे आयला 90 टाकून और उसी जावे के ऊपर किया हुआ अटैक लगातार की 3 गेंदों पर 3 षटकार. टोटल जा पहुंचा है टीम का 31 रन 31. बचे हुए 21 गेंदे 50 रनों की आवश्यकता है. 21 चेंडू 50 धावांची गरज. फिर से गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे करेगी नहीं गलती क्योंकि जीवन दीवकर है. शानदार कैच, विकेट का पतन.
3 चेंडूवरती 3 षटकार लगावले होते. चौथ्या चेंडूवरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवत आहे गोलंदाज मंगेश टाळकर. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्येची धावफलकावरती पुन्हा एकदा 31 धावा. उर्वरित 20 चेंडू आणि 50 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये येत आहेत. चैतन्य हातने सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज. आता आवश्यकता आहे थळ चालमाला संघासाठी चैतन्य हातने आपल्या स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. 3 षटकार आले होते. या षटकाराची खरोखर आवश्यकता होती का? कारण ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू मारण्याच्या नादामध्ये थोडंसं लालच निर्माण झालं. चौथा षटकार मारण्याच्या नादात महत्त्वपूर्ण विकेट्स मात्र गमावून बसला होता. धावसंख्या आली होती व्यवस्थित. 31 धावा तब्बल धावफलकावर आलेल्या आहेत. ज्या पद्धतीने नावे संघाने सुरुवात केली तशा पद्धतीची धावसंख्या चाळमाला संघाची सुद्धा होती. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू बॅटची कडा घेतली होती असं वाटते आविर्भावावरून. बाल बच गए. अतिशय चांगली फलंदाज करणाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे चैतन्य हातनेने. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये अतिशय चांगली जबरदस्त फलंदाजी करून आपल्या नावाचा दबदबा सुद्धा निर्माण केला होता. धावसंख्या स्थिर आहे 31 रन्स. 31 रन स्कोर कार्ड पर. फिर से एक बार आने वाले से खेल दिया. मिडल में फील्डर है. 1 रन लेने का मौका और इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा 32. 2 विकेटों के नुकसान पर 32 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. 2 फलंदाज बाद झालेत. उर्वरित 18 चेंडू 49 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 49 धावांची गरज आवश्यकता असे फलंदाजी करणारा संघ श्री शिवराय 11 थल चालमाला संघाला. सामना मात्र रंगणार यात कोणतीही शंका नाही. कारण 18 चेंडू 49 धावा आणि ह्या मैदानावर ते अशक्य असं नाहीये. कारण ह्या मैदानावरचा लौकिक बघितला ना तर जी आता ट्रॉफी झाली होती. मी वारंवार सूचना म्हणजे वारंवार नामोल्लेख करू इच्छितो. कारण ह्या मैदानावर जी अभूतपूर्व अशी ट्रॉफी झाली होती. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे होते. परंतु पर्व दुसऱ्याचा तर खरोखर एक गर्व बाळगावा असंच पर्व झालेलं होतं. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा ती. त्यामध्ये जी न भूतो न भविष्यती असा तो सामना झाला होता. रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध बेस्ट ऑफ इंडिया. आणि त्यामध्ये जी अभूतपूर्व गर्दी झाली होती ना हा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती. कुठल्याच मैदानावर उभं राहायला सुद्धा जागा नाही एवढी गर्दी झाली होती. प्रेक्षकांच्या पसंतीसाठी आपण काय केलं तर प्रेक्षकांच्या सोयीसाठी आपण जी सीमारेषा आहेत आणि जे बॅरिगेट्स आहेत त्याच्या आतमध्ये सुद्धा प्रेक्षकांना प्रवेश दिला होता. आणि तरी सुद्धा मैदानावर उभं राहायला सुद्धा गर्दी नव्हती. एवढी अभूतपूर्व गर्दी. ते यश खरोखर एक अभूतपूर्व असं यश आपल्याला बघायला मिळालं होतं त्या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये. पुढचं पर्व सुद्धा अतिशय रोखाझोकात होईल. थाटामाटात होईल यात माझ्या मनात नाही तर कोणा अलिबागवासियांच्या संपूर्ण मनात शंका नसेल. एक अभूतपूर्व ज्याची दखल संपूर्ण हिंदुस्थानने घेतली होती. संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताने घेतली होती. क्या बात है. फिरकी का जादूगर सर अपन पाहत है. आदर्श सरलेकर हर एक बल्लेबाज को थाताथोई करने पर मजबूर करने वाला ये गेंदबाज आदर्श सरलेकर. पहली गेंद पर जरूर चकमा खाते हुए बैटर चैतन्य हाथने. क्या बात है. बहुत बढ़िया गेंद. अतिशय चांगला चेंडू. लेफ्ट हँडेड एक निसर्गदत्त देणगी असलेला हा गोलंदाज आपण बघतोय. संघाचा कर्णधार म्हणून नाव होतं. संघाचा कर्णधार कशा पद्धतीने गोलंदाजी संपूर्ण आदर्शवत आपल्या खेळाडूंनी त्याच्याकडून बोध घ्यावा अशी गोलंदाजी करतोय. 2 चेंडू आपण टाकले बघितले होते ना. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला 90 अंशाच्या कोणामध्ये खेळायला भाग पडलं होतं. फलंदाजाच्या बॅटचाही संपर्क आलेला नाही दोन्ही चेंडूंवर. हा चेंडू सुद्धा थोडासा मागे ठेवला होता. बॅकफुटवर फलंदाज घेऊन कनेक्ट करत होता डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा डीप कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. परंतु त्यात त्यांना यश प्राप्त झालेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. लगातार का तीसरा गेंद. मैंने पहले कहा था थाताथोई करने पर मजबूर करने वाला गेंदबाज है. फिरकी का जादूगर जिसे कहा जाएगा वो है गेंदबाज आदर्श सरलेकर. और रिस्पेक्टेड प्लेयर है सर. हर एक कमेंटेटर्स को भी अच्छी इज्जत देता है आदर्श सरलेकर. पर इस बार टप्पा गिरने के बाद काफी बाहर घूमी और इस बार इतनी घूमी कि ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ घुमाते हुए कहा ये एक्स्ट्रा है. वाइड करार करते हुए एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 33 रन.
चैतन्य हाथनी, आज चैतन्य हाथनी नाम के बल्लेबाज ने काफी नाराज किया है। एक कमाल की गेंदबाजी आदर्श सरलेकर, काफी प्रभावित गेंदबाजी। ऐसे नहीं कोई कमेंटेटर्स किसी गेंदबाज की प्रशंसा करते हैं, स्तुति करते हैं, उसकी कौशल्य, उसकी गुणवत्ता और यहाँ पर जरूर हमें दिखाते हुए सुनील बानकर न्यू बैटर। इस बार देखिए दूधाई तलवार अड़े टेढ़े खेलने का प्रयास, पर इस बार डॉट की जाती हुई। हेलो 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 हेलो। फिर से एक बार कमाल की गेंदबाजी, मेडन ओवर, एक्स्ट्रा वाइड अगर छोड़ा जाए तो मेडन ओवर है। कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, क्योंकि एक्स्ट्रा में पकड़ी जाती है शुभम जी कानपुर सर। और जरूर एक रन खर्च किया है गेंदबाज आदर्श सर लेकर, वो भी एक्स्ट्रा के रूप में, वाइड के रूप में। कमाल की गेंदबाजी, 6 गेंदें जरूर यहाँ पर बिंदी जाती हुई। मुन्ना संघाला अपने छोर की अगली गेंद डालने के लिए तैयार है नीचे दूसरा टीम की ओर से। चौथा ओवर लेकर 12 गेंदे 48 रनों की आवश्यकता है। इकोनॉमी रन देखा जाए ना तो प्रति शतक 24 के अवसर से यहाँ पर बल्लेबाजी करनी है। ओहो, इस बार पहली गेंद प्लेड ऑन, फिर से एक बार विकेट का पतन। तू चल मैं आया, डीजे मास्टर। षटक ठरलं ते म्हणजे आदर्श सरलेकरचं बॅकफुटवर घेऊन गेलं. अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं चालमाला संघाने, परंतु आदर्शच्या सरलेकरच्या षटकाने खरोखर अतिशय चांगली रंगत निर्माण केली, म्हणजे पूर्णपणे सामन्यामध्ये परतवलं होतं ते न्हावे संघाला आणि महत्वपूर्ण सफलता सुद्धा प्राप्त केली होती चैतन्य हाथनीसारख्या मोठ्या खेळाडूला, ज्याने या मैदानामध्ये अक्षरशः मैदान गाजवून ठेवलं होतं. अशा खेळाडूला त्याने माघारी परतावलं होतं. आता सामन्याचं इक्वेशन कसं आहे बघूया. 11 चेंडू आणि 48 धावा. याच दरम्यान ललित कुलपे फलंदाजीसाठी येतोय. जागृती थळ संघाचा हा एक शैलीदार फलंदाज आज मैदानामध्ये उपस्थित. पहिल्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने टोळवला चेंडू, जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, वन बाउंड सीमा रेषा पार, चौकार. अक्सर कहा है मूर्ति लहान कीर्ति महान। ललित श्रीरंग कुलपे बैटर बल्लेबाजी करते हुए पहली गेंद का सामना किया और पहली गेंद के ऊपर चौवा लगाकर अपने इनिंग की शुरुआत करते हुए बैटर ललित श्रीरंग कुलपे। शीतल भाभी के हीरो बल्लेबाजी करते हुए बैटर ललित कुलपे। और जरूर जब भी हम किसी स्त्री का नाम लेते हैं तो जरूर बल्लेबाजी करने वाली टीम के लिए एक बड़ा योगदान कल के दिन साखरघाट गांव में पंकज नाखवा श्वेता भाभी के हीरो, पर इस बार देखिए विकेट का पतन, शानदार कैच, बल्लेबाज आउट होते हुए शीतल भाभी
फलंदाज कुणाल हातनी फलंदाजीसाठी येतोय. सामना मात्र असा वाटायला लागलाय निसटतोय की काय, कारण एका मागोमाग एक हातरे बसतायत. कदाचित मोठा धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न होता, परंतु काय परिणाम झालेला माहिती आहे का, जे आपण लेग ब्रेक पद्धतीचे जे गोलंदाजाला खेळण्याचा जो आपला अनुभव कमी आहे ना, जी त्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी बघायला मिळते. कारण आदर्श सरनेकरने जेव्हा गोलंदाजीला सुरुवात केली असं वाटत होतं की मुंबईचे जे गोलंदाज आले की काय गोलंदाजीसाठी डावकुऱ्या हाताने गोलंदाजी करणारे, परंतु आल्या आल्या कुणाल हातनीच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला होता. क्षेत्ररक्षक सुद्धा चकला होता. यस, बायको चकली मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी. पकड़ा कैच, जिंका मैच. पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास, और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश. और इस बार थर्मल बॉर्डर लाइन के पार नशीबा सा चौकार. तू रूप की रानी, मैं हूं तेरा हैंडसम राजा. अब देर न कर, बाउंड्री लाइन के बाहर आ जा. चौकार. वरती 7 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर येतोय. कोलीवूड धमाका. चौकार. सहा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे विकास सर. म्हणजे 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगवावे लागतील. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज है. बच्चे में 6 गेंदे 35 रनों की आवश्यकता है. कौन से गेंदबाज टेटोर स्पेशल इसके गेंदबाजी के लिए आएंगे, और ये दोनों बैटर के ऊपर पूरी जिम्मेदारी कुणाल हाथनी और सुनील बानकर. ये दोनों बैटर आज इस मैच में क्या जीतने पर कामयाब होंगे. हम देख रहे हैं हमारे लेजेंडरी कमेंटेटर अपरेश खोत यहाँ पर तशरीफ लाते, उनका स्वागत है. शिमगा का वो चषक और सिमगे के चषक में की हुई कमेंट्री, और तब से वो शुरुआत दमदार है. 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी त्यात गोलंदाज यश भोईर गोलंदाजीसाठी येत आहेत. 6 चेंडू आणि 35 धावांची गरज असताना यश भोईर यांना गोलंदाजीसाठी पाचारण केले. स्ट्राईकला पुन्हा एकदा बॅटर आहेत कुणाल हातने. 6 चेंडू 35 धावांची गरज. यश भोईर गोलंदाजीसाठी येत आहेत. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. दर्शक दीर्घामध्ये चेंडू आलाय वाऱ्याच्या झोक्यात सकट. डोल डोलतो वाऱ्यावर आणि चेंडू आलाय वाऱ्यावर. षटकार. हा चेंडू 29 धावांची गरज विकास सर. सामना जरी दूर गेला असला तरी चांगली सुरुवात केली या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवर कुणाल हातने यांनी षटकार ठोकून आपले मनसुबे स्पष्ट केलेले आहेत. ओहो, यश भोईर चांगलं कमबॅक करतोय. टप्पा पडल्यानंतर नावे गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. थोडंसं फिरवण्यात मात्र माहीर आहेत ते गोलंदाज. अतिशय चांगल्या पद्धतीने हा चेंडू कमबॅक करून देणारा चेंडू. कुणालच्या त्या शॉटचं कौतुक करावं लागेल, कारण वाड्याच्या अपोजिट साईडला त्याने तो षटकार ठोकला होता. हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. वाईड बॉलची नोंद घालण्यात येते. आमचे गुणलेखक शुभम कानमोरे या ठिकाणी आमच्या सोबत संपूर्ण समालोचनांचा पाठीचा कणा म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे शुभम कानमोरे तैयार. यस, 4 गेंदे 28 रनों की आवश्यकता है. ओहो, फिर से एक बार अच्छी गेंद हवा में खेलने की कोशिश. लाउड अपील
पर उस अपील को नकारते हुए हाई पैड पर लेग बाइस के रूप में एक रन प्राप्त होता हुआ द लेजेंडरी क्रिकेटर हमारे मित्र रुपेश शिमगा भाभी यहाँ पर तशरीफ लाते उनका तहे दिल से स्वागत है। बॉलीवुड धमाका 2025 सीजन फर्स्ट गर्व है, काफी बढ़िया आयोजन है। उर्वरित तीन चेंडू आणि यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर खराब चेंडू हाताला गेलाय यश बोईरच्या माध्यमातून वाईट एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या झाली ती 55 धावा, 3 चेंडू 26 धावेची गरज। यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा फलंदाज आहेत सुनील बांकर च्या बॅटीतून एक धमाकेदार मसालेदार हलवा फ्राय षटकार। दरम्यान आमचे थळ ग्रामपंचायतचे सरपंच साहेब सन्माननीय सुनील दादा पत्रे, सुनील सुधाकर पत्रे या ठिकाणी त्यांचं आगमन झालेलं आहे। आम्हाला नेहमी मदत करणारे ही व्यक्तिमत्व, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने। क्या बात है सुनील, वाह भाई वाह, पहिला चेंडू चाबूक, दुसरा त्याच्यापेक्षा जास्त चांगला सुपरहिट षटकार। एक चेंडू 14 धावेंची आवश्यकता है। चमत्कार को नमस्कार, एक चेंडू 14 धावेंची गरज। पुन्हा एकदा सुनील बांकर ब्रँडेड षटकार। म्हणजे टोटल असं पाहायला गेलं तर मात्र 2 धावांनी हरलेले आहेत फलंदाजी करणारा संघ। ती एक षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक ठरलेलं आदर्श सरलेकरचं। त्या षटकांमध्ये ज्या धावा आल्यात ना एक, त्या धावा कमी पडल्यात। आपली फलंदाजाची जादू, त्याच्यावर जो अविश्वास दाखवलेला आहे ना कित्येक स्पर्धांमध्ये, तो स्पर्धांमधला अविश्वास त्याने या स्पर्धेमध्ये कोहली प्रीमियर लीग मध्ये भरवून काढलेला आहे। आपल्या बॅटिंग मध्ये काय जोर आहे ते अद्याप दाखवून दिलं। पहिल्या फटक्यावर त्याने चाबूक शॉट ओढला होता आणि ते तिन्ही शॉट कुठे आहेत? वाईडिश लॉंग ऑफ 2 शॉट झाला असला तरी सुद्धा नेव्हर माइंड, अतिशय चांगला खेळ केलात आणि त्यात 5 धावांची पेनल्टी, हे सुद्धा या ठिकाणी महत्वपूर्ण ठरलेलं आहे। यस, सर्व संघातील खेळाडूंनी लक्षात ठेवायचं आहे, जर खेळलेले चेंडू देण्यात येतील, अन्यथा फक्त भिजला तर तुम्हाला बदलावून चेंडू देण्यात येतील। म्हणजे मॅचला नाही, मॅच बॉल सगळे नवीन असणार, त्याबद्दल कोणतीही शंका नाहीये। परंतु जर चेंडू कुठे जाणार नाहीच आहे, फक्त भिजला तरच आपण चेंडू बदलावून देणार आहोत नवीन, कारण इतकं एवढं मोठं मैदान आहे ना, चेंडू जाण्याची शक्यता कमी आहे। उत्तर घेणार आहोत, कारण आमच्या ट्रॉफीज ज्या आहेत त्या अद्यापही प्रिंटिंगला गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे आज लगेच सगळ्या कोणाचे सन्मान होणार नाहीत। प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की आपण नाराज होऊ नका कोणी, परंतु सर्वांचे सामान्य सन्मान आपण उद्यापासून सुरू करू। मॅन ऑफ द मॅच आहे करण कटोरे, या मॅच मधील बेस्ट प्लेयर करण कटोरे, मॅन फ्रॉम सोनकार न्हावे। 14 चेंडूंमध्ये 34 धावांची खेळी केली होती
आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी करताना 3 विकेट सुद्धा प्राप्त केल्यात. असा करण कटोरे मॅन ऑफ द मॅच यायचा आपण. मी सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या पाटील साहेबांनाच पुन्हा एकदा विनंती करतोय, गावचे आमचे प्रमुख गाव पाटील शिवदास जाया पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वरतीच घेऊया. आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायचा आहे.